राम राम पाहुणं. मीच तो एकुलता एक सासऱ्याचा लाडका जावई. राम राम पाहुणं. राम राम. राम 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 जवाई बापू, गावचे जवाई बापू, या 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 या. राम राम. काय चाललं? बसा बसा बसा. हा बसतो की काय चाललंय? काय चाल काय गावचे पाहुणे, काय टेन्शन ना फिर राहणार माझं, तुम्ही काय गणगण कर राहणार, काय वैराग्य? आता काय सांगू पाहुणस, माझ्या सासऱ्याने मला पहिले लग्नाच्या आधी सांगितलं की ट्रक भर हुंडा देईल. बर. लग्न झालीच तर हुंड्याचा पत्ताच नाही. अरे बापू, काय सांगू, काय ते गंमत होई गई मग. लय मोठी गंमत झाली राव आता माझ्या संग. मग आता ह्या जावईनी म्हणजे मी जावई हा. तर मला जावायची किती किती असं काळजाचा तुकडा समजला पाहिजे यांनी. मग तो असा सासरा कोणाला देऊ नाही रे बाबा. पण ठीक आहे, अशात माझी बायको मला एवढा त्रास देते. कपडे, परच्या, भांडी, हो ठीक आहे, हो आपण करू शकतो. थांबा की माझी टोपी पडली. आता माझी टोपी पण लाजवून पडू राहिली. माझं दुःख पण टोपीला समजलं. तुम्हाला सांगतो पाहुणं की आता मला आता मी सासऱ्याला बोललो की मला आता हुंडा दे. माझं लग्न होऊन 2 वर्ष झाली. बर. मग 2 वर्ष 2 पोरं झाली. आता 3रं वर्ष आली. 3ऱ्या वर्षात 1 पोरी झाली. अशी म्हणून 3 वर्ष झाली. 3 वर्षात मला 3 पोरं झाली. मग पण हुंडाचा काही पत्ताच लागेना. आणि हुंडाची बात केली की जावई म्हणतो देईल की, कुठे पळून चाललो की. अरे पळून जात नाही, तुम्ही मला द्या की, मी तुमचा जावई आहे. हो शब्दाचा मान आहे की नाही. हा जावईच्या शब्दाचा काही मानच नाही. हा सासरे पण ना एकूण ते एक काड्याचे. आता काडे म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटत पाहुणं, तुमच्याच गावातले. मी पण तुमचाच गावकरी झालो. आता काय सांगू, आता जावई, मी लाडका जावई, मला म्हणता लाडका जावई. अहो लाडका बोलू मला हक्क सपाट करू. आपण टोपी पण पडून राहिली घडी. अहो काय रडू नका. उगी 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 अहो काय उगी चिगी झाली. उगी काय तुम्हाला सांगतो पाहुणं, तुम्हाला तर एक मी मधला राज सांगतो पाहुणं. तुम्हाला आता काल तर रात्रीचाच किस्सा सांगतो पाहुणं. मी आता मस्त टीव्ही पाहत होतो पाहुणं माझ्या घरात. आता मी माझं घर आहे. पहिले मी टीव्ही पाहताना मी माझ्या बायकोला मला भूक लागली तर 2 भाकरी दे खायला. हा. नाही, मला म्हणतीस तूच बनव आणि तूच काय. असं कुठं राहतच की पाहुणं. लग्न झालेल्या प्रत्येक माणसाला असं करणं पडत दादा. आता तुम्हाला पहिल्यांदा लग्न होईल शे. सगळ्यांदा पहिल्यांदाच लग्न होईल. पण मला सासरे मला काय म्हटले, माझी पोरीस चांगली, माझी पोरीसला सगळं स्वयंपाक येतं, प्रत्येक कामे येतात. अरे पोरी की नुसती मॅगी खाऊ घालती. 2 महिन्याला मॅगी आखी पोटार भरली. काय सांगू, 30 दिवसात डॉक्टरकडे जावं लागतं. जेवढं कमवत नाही तेवढं घालवावं लागतं डॉक्टरकडे दवाखान्यात. काय सांगू, काय इतकी वाढायला सुरुवात नाही झाली अजून. हा नाही ठीक आहे ना. मजा आहे. बरं बकऱ्या मस्त आहे. मग मजा आहे ना एकदम. शेती आपलीच दिसती वाटतं पाहुणं. मग ती तिथपर्यंत जेवढी नजर जाते ती आपलीच आहे. आयला बरं आहे चांगलंय. हा. तुम्हाला कोणी पोरगी आहे? नाही मीच झालो तुमचं जावई झालो असं तर बरं झालं असतं. एवढी संपत्ती मला तरी भेटल्या असती. चला येतो की पाहुणं, जातो. येऊ की पाहुणं. राम राम पाहुणं. चला येतो. राम.